नागरी औष्णिक बेटे. औष्णिक ऊर्जा औष्णिक ऊर्जा असेल, गरमी असेल किंवा उष्णता आहे, या अर्थानं आहे. जे नागरिकरण झालेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे, या ठिकाणी उष्णता ही खूप असते, तापमान खूप असतं. नागरी औष्णिक बेटांच्या निर्मितीचे काय कारण आहेत? म्हणजे औष्णिक या ठिकाणी औष्णिक केंद्र नाही, तर जे शहरांमधलं तापमान हे जास्त असतं. या ठिकाणी जेवढी थंडी आहे, या ठिकाणी गुहागर आहे, या ठिकाणी जेवढी सकाळी किंवा संध्याकाळी थंडी आपल्याला जाणवते, तेवढी मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणवत नाही. का? कारण शहरांचं तापमान हे जास्त असतं. का असतं ते आपण आज पाहणार आहोत. शहरांचे तापमान जास्त का असते? तर ऑब्व्हियसली लोकसंख्येचे जास्त प्रमाण असते. बरोबर आहे. ठिकाणी सिमेंटचे, काँक्रीटचे घरं असतात. जर झाडं असतील तर झाडामध्ये आपल्याला माहित आहे की अ, जे ऊन आहे, प्रकाश संश्लेषणामार्फत ते झाडं जे आहे ते ऊन त्याचं हे अब्सॉर्ब करतात. प्रकाश हे अब्सॉर्ब करतात आणि थंड हवा जी आपल्या आजूबाजूला असते, ज्या ठिकाणी झाडं आहे त्या ठिकाणी गारवा आपल्याला का जाणवतो, त्याचं कारण हे असतं. तर सिमेंटचे जास्तीत जास्त घरं आहेत. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी जे आहे ते उच्च राहणीमान असतं. लोकांचं राहणीमान उंच असलं. आता उंच राहणीमान, घरी एसी, फ्रीज असेल, एसी असेल, गिझर असेल, अ, उंच राहणीमान असल्यामुळे मिक्सर असेल, ओव्हन आहे, पंखा आहे, त्यानंतर हीटर आहे, मायक्रोवेव्ह आहे, हॉट प्लेट असतात. और ह्याच्या वापरामुळे काय होते, ऊर्जा किंवा उष्णता ही जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण होते. उंच आहे त्यामुळे उच्च राहणीमान. त्यानंतर गॅसचा एक वापर. आता शहरांमध्ये सगळीकडे गॅसचा वापर होतो. आता जेव्हा आपण चुलीवर, पारंपरिक चुलीवर जेव्हा स्वयंपाक केला जातो, तेव्हा तो जो अ, हे असतो त्याच्यामधला जाळ जे आपण म्हणतो, तर तो पिवळसर असतो. पण जेव्हा आपण गॅसची ज्योत पाहतो, तर ती ज्योत ही निळसर असते. म्हणजेच काय की निळसर जे काही ज्योत आहे गॅसमधून बाहेर पडणार, तिची उष्णता ही जास्त असते. कशाच्या मानानं? चुलीच्या मानानं. म्हणजेच काय की गॅसचा वापर जास्त असतो, त्यामुळे देखील उष्णता ही जास्त बाहेर मोठ्या प्रमाणात टाकली जाते. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे जास्त प्रमाण. शहरांमध्ये स्कूटर असेल, मोटर, ट्रक, बसेस आणि फोर व्हीलर, सगळे सगळे जे काही इंधन आहे, ज्याला की डिझेल आणि पेट्रोल लागतं, त्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, थेन अशासारखे अ, जीवाला म्हणजे मनुष्य जीवाला जे काही घातक असे पदार्थ आहेत, ते टाकले जातात आणि त्यामुळे देखील वातावरण जे काही क्लायमॅट एन्व्हायरमेंटवर विपरीत परिणाम होतो आणि पर्यायानं हीट जी आहे ती वाढते. त्यानंतर आपण पाहूया की वृक्षांची कमतरता. शहरांमध्ये वृक्ष, झाडे फार कमी असतात. त्यामुळं उष्णता या ठिकाणी जास्त असते. इमारतींची पण दाटी असते. दाटी म्हणजे काय? एक समजा किती मजली इमारती आहेत मुंबईमध्ये तरी. आपणही कल्पना 40-40, 50-50, 60-60, बापरे! आणि असे अनंत कितीतरी लाखो इमारती आहेत. त्याप्रमाणे झाडं किती आहेत? जेव्हा आपण फोटोज, क्रिकेटच्या मॅचेस असतात तेव्हा आपण जे शहरांचे फोटो पाहतो, त्यामध्ये झाडं दिसत नाहीत. सगळं काँक्रीटच दिसतं. या ठिकाणी किती हे आहे, इमारतींची दाटी झाल्यामुळं पर्यायानं हवा ही खेळती राहत नाही. हवा ही रजिस्ट होते. खेळती न राहिल्यामुळं देखील उष्णता जी आहे ती वाढते. कारण हवेला जो काही तो अडथळा निर्माण ऑब्व्हियसली होत असतो. असे काही कारण आहेत की या ठिकाणी उष्णता ही वाढत असते. त्यानंतर आपण पाहूया, याचबरोबर औष्णिक ऊर्जा वाढण्याचं कारण म्हणजे MIDCs असतात शहरांमध्ये, मोठमोठे कंपनीज असतात.
त्यानंतर औद्योगिक केंद्र पण झालेले आहेत, मोठी शहरं, यामुळे देखील उष्णता ही वाढते. आणि जास्तीत जास्त वाहनांचा वापर हे देखील उष्णता निर्माण करण्यात ते महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की वाहतूक जी आहे ती पर्यायी व्यवस्था वाहतुकीची असायला हवी, जसं की मोनोरेल आहे मुंबईमध्ये, ती एक चांगला ऑप्शन आहे. अशा अनेक कारणांमुळं औष्णिक जे आहे ते किंवा हीट जी आहे शहरातली जास्त असते. पर्यायानं काय होतं हीट हे, मग जागतिक तापमानामध्ये देखील प्रश्न हा आहे. शहरांचं वाढतं तापमान, शहरांचं जे काही हीट निर्माण होणे, वाहनांची जास्त वापर, त्याला पर्यायी व्यवस्था व्हायला हवी. जसं की आपण इलेक्ट्रिक रेल आहे. आता जनरली लोकल जे रेल्वे आहेत, लोकल, तर ते इलेक्ट्रिक आहेत. तर आता काही दिवसांनी आपले जे बसेस आहेत, बेस्ट बसेस किंवा जे काही म्युनिसिपालिटीचे बसेस आहेत, ते देखील इलेक्ट्रिक व्हायला हवेत. त्याचा पण बाहेर देशामध्ये हे पण आहे, ते पण ह्याचा वापर करायला हवा. आणि वाहनं जे आहेत शहरामधले, जसे की स्कूटी असेल, टू व्हीलर असेल, या देखील इलेक्ट्रिक व्हायला हव्यात, जेणेकरून प्रदूषण हे कमी होतं. एक दोन मला अनेक वाहन तळीमध्ये देखील इलेक्ट्रिक दिसतात. थोडीशी किंमत जास्त आहे, 95,000 किंवा 1,00,000 रुपये स्कूटीची, पण ते बेटर राहतील. त्यानंतर जे काही कार आहेत, फोर व्हीलर्स आहेत, हे देखील आता जास्तीत जास्त म्हणजे काही प्रमाणात इलेक्ट्रिक निघत आहे. जसे की टाटानं देखील किंवा अनेक कंपन्या ज्या आहेत, महिंद्रा असेल, टाटा असेल, मारुती सुझुकी, होंडाई आहे आणि इतर काही कंपन्या आहेत, याने देखील आता इलेक्ट्रिक वाहनांकडे जे काही त्याचा पुढाकार घेतलेला आहे. नेक्सॉन आहे, इलेक्ट्रिक आलेली आहे. त्यानंतर टियागो इलेक्ट्रिक आलेली आहे, अल्ट्रॉज आलेली आहे टाटांची. अशी आता वाहनं हळूहळू येत आहेत. टोयोटा देखील त्यांचे कोरोला एक आहे व्हेकल, 25 लाख रुपये आहे किंमत, पण ते इलेक्ट्रिक आलेलं आहे. किंवा आता लेटेस्ट येणारही आहेत. हे महत्वाचं आहे. इलेक्ट्रिक वाहनं आल्यामुळे देखील प्रमाण हे कमी होऊ शकतं. त्यानंतर ट्रक आणि मोठे जे वाहनांना त्याला डिझेल हवं, कारण ते इलेक्ट्रिकवर तेवढं त्यांना का लॉंग रूट असतो, भारतभर फिरावं लागतं दळणवळणाच्या साधनांसाठी. तर अजून देखील अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक रेल्वे झालेले नाहीयेत, तर ते देखील व्हायला हवं. कोकण रेल्वे अजून इलेक्ट्रिक झालेली नाहीये. अजून एक पर्याय असेल, कारण इलेक्ट्रिक रेल्वे असले की प्रदूषण होत नाही, हा एक त्याचा प्लस पॉईंट असतो. मराठवाड्यात इलेक्ट्रिक नाही. आता औरंगाबाद किंवा नांदेड या रूटला इलेक्ट्रिक नाहीये. असे अनेक आता भाग आहेत, आपल्यालाही माहिती नाहीत, पण जे मेन रूट आहेत, जसे की आता मनमाड पासून दिल्लीपर्यंत, हे आता इलेक्ट्रिक झालेलं आहे. मोठे जे रूट आहेत हे आहेत, जेणेकरून आता ते रूट महत्वाचा आहे ना. तो मनमाड म्हणजे काय, मुंबईवरनं मनमाड आणि दिल्ली, असे जे कारण नागपूर, दिल्ली, नागपूर, बँगलोर, हे चेन्नई, हे जे आहेत ना, ते सुपर हे आहे, या ठिकाणी तर इलेक्ट्रिक आहेत. पण भारतामध्ये जे आहेत ते मेन असे जे हायवे जे म्हणतो आपण, ते किती आहेत? कमी आहेत. जास्तीत जास्त स्टेट हायवे, नॅशनल हायवे कमी आहेत. स्टेट हायवे असेल किंवा जे काही डिस्ट्रिक्ट हायवे आहेत, ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. यात मध्ये देखील काहीतरी बदल हा व्हायला हवा, जेणेकरून आपण आपलं जे काही राहणीमान आहे ते इको फ्रेंडली आपण ठेवू शकतो. स्मार्ट शहरे, शहरांचा चिरंतन विकास, हे आज पाहूया आपण. स्मार्ट शहर म्हणजे काय? स्मार्ट शहरे, शहरांचा चिरंतन विकास, याची काय वैशिष्ट्ये आहेत? स्मार्ट शहर म्हणजे काय, की लोकांना जे काही त्याची संकल्पना काय आहे, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा हे होतं. तर ह्याची पार्श्वभूमी पाहत असताना आज भारतामध्ये 31% लोक जे आहेत, तर ते शहरांमध्ये राहतात. आणि जीडीपी जो आहे त्यांचा 63% जीडीपी हा शहरी भागातून निर्माण होतो. त्या त्या उलट आपण जेव्हा 2030चा आज आजपासून 10 वर्षानंतर आपले जे काही शहरामध्ये लोकसंख्या प्रमाण 40% होईल आणि त्यांचा जे जीडीपी आहे, तर तो 75% पर्यंत जाईल, जो की आता 63% आहे, तर तो 75% जाईल. म्हणजेच काय, की या ठिकाणी मग सुविधा देखील उपलब्ध व्हायला पाहिजेत.
कारण हे आता थांबू आपण कोणीही थांबवू शकत नाही. इट इज बियॉन्ड आवर कंट्रोल. कारण शहरी भागामध्ये जे काही सुख सोयी सुविधा उपलब्ध असतात त्याचं अनेक ग्रामीण भागातल्या लोकांना आकर्षण असतं. त्याउलट त्यांची गरज पण असते, आवश्यकताही असते, रोजीरोटीचा प्रश्न असतो. यामुळे देखील शहरी भागामध्ये स्थलांतर हे होतं आणि पर्यायाने शहर जे आहे ते त्यांचा विस्तार हा होत असतो. वैशिष्ट्य आपण पाहूया आपण. स्मार्ट शहराची व्याख्या अशी आपल्याला देता येणार नाही, पण पायाभूत जे काही सोयी सुविधा आहेत आणि प्रत्येक देशांची जी काही स्मार्ट शहरांची संकल्पना ही वेगळी असू शकते. भारतातले स्मार्ट शहर ही यांची संकल्पना वेगळी असेल, तसं युरोपमध्ये किंवा फ्रान्स असेल, जर्मन असेल यांची देखील यांची ही वेगळी असू शकते. तर पुढील 4 घटक यासाठी महत्त्वाचे आहेत. प्राकृतिक घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटक आणि संस्थात्मक घटक. हे 4 घटकांच्या आधारे स्मार्ट शहरं किंवा शहराचा चिरंतन विकासाची संकल्पना आपण मांडू शकतो आणि ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? पुरेसा पाणी पुरवठा, मुबलक प्रमाणामध्ये पाणी पुरवठा हवा. त्यानंतर वीज पुरवठा व्यवस्थित पाहिजेत. त्यानंतर सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, उत्तम वाहतूक व्यवस्था, गरिबांना परवडतील अशा प्रकारची घरे असतील, उत्तम संपर्काची माध्यमे आहेत, तर उत्तम प्रशासन असेल, चिरंतन पर्यावरण जे आहे ते ग्रीनरी शहरांमध्येही असायला हवी. नांदेडमध्ये अनेक भागामध्ये अनेक शहरांमध्ये नांदेड आता हे आहे म्हणून तर ज्या ठिकाणी गुरुद्वारा आहे आणि त्यांनी झाडांच्या आपलं रस्त्यांच्या मधोमध झाडांची निगराणी जी आहे गुरुद्वारा त्यांच्या मार्फत करतात. पण शहरही त्यांची जी काही नांदेड आहे त्यांच्यासाठी एक दक्षिण काशी आहे आणि त्याचं एक सुंदर दिसणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं म्हणून त्यासाठी देखील ते भरपूर खर्च आणि आपला जो वेळ आहे, श्रम आहे ते खर्च करतात. तुम्ही आल्यानंतर नांदेडला असं जाणवेल तुम्हाला की अरे वा छान समाधान वाटते की रस्त्यांच्या कडेला झाडे आहेत म्हणजे रस्त्यांच्या कडेला नाही मधोमध कडेला कुठे जागा असते मोठ्या हायवेला वगैरे ग्रामीण भागात ठीक आहे बाजूला जागा शहरात कशी जागा आपलं झाडांसाठी जागा नसते किरकोळ आहे झाडं पण मधोमध मध्ये जागा जास्त असतात डिवायडर असतं ना त्यामध्ये देखील तेवढी जागा जी असते त्या ठिकाणी झाडं आपण लावू शकतो तेच फळं असतील त्यानंतर इतर छोटे एवढे मोठे नाहीत पण चांगली झाडं आहेत. त्यानंतर आपण पाहूया घरे वैशिष्ट्ये आता पाहूया आपण. स्मार्ट शहरांची काय वैशिष्ट्ये आहेत? नंबर 1 आहे भूमी. स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांची सुरक्षितता या ठिकाणी असते शहरांमध्ये आणि आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी सुविधा चिरंतन शहरांचा जो विकास आहे यामध्ये असतात. आता आपण वैशिष्ट्ये पाहूया. तर भूमी उपयोजन चांगल्या प्रकारे असतं शहरांमध्ये. मिश्र प्रकारचे भूमी उपयोजन, उपलब्ध जमिनींचा जास्तीत जास्त पुरेपूर वापर असतो. घरे असतात या ठिकाणी आणि सर्वांना सामावून घेणारी परवडणारी पण घरं असतात. सगळ्या प्रकारची घरं असतात. त्यानंतर गर्दी कमी करणे असेल, शहरातील लोकांच्या गरजा चालत जाण्याच्या अंतरावर भागवल्या जातील, हे फार महत्त्वाचं आहे. सर्व ज्या गरजा आहेत चालत जाणाऱ्या अंतरावर भागवल्या जातील जेणेकरून वाहनांचा वापर हा कमी होईल. महत्त्वाची संकल्पना आहे. त्यानंतर जास्त जे काही फुटपाथ असेल, त्यानंतर स्थानिक त्या ठिकाणचे स्थानिक बाजारपेठ आहे याचा जर विकास झाला तरी देखील मोठे अनेक जे काही प्रश्न आहेत ते कमी होऊ शकतात. वाहनांसाठी सायकलींसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते तयार केले जावेत. त्यानंतर मोकळी जागा करमणुकीची किंवा मैदाने असेल विश्रांतीची जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला हवी. वाहतूक पर्याय वाहतुकीचे अनेक पर्याय जे आहे स्मार्ट शहरांमध्ये उपलब्ध असतात. टॅक्सी असेल, लोकल रेल्वे असेल, त्यानंतर ॲटो असेल, असे पर्याय अनेक उपलब्ध असतात. त्यानंतर उपभोक्ता ग्राहक किंवा उपभोक्ता स्नेही व किफायतशीर प्रशासन उदाहरणार्थ इंटरनेटची उपलब्धता प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात न जाता जे काही अनेक गोष्टी ऑनलाईन या ठिकाणी व्हायला हव्यात. त्यानंतर आपण पाहतो शहरांची एक ओळख असते. कशी असते ओळख? त्या ठिकाणच्या आर्थिक व्यवसायावर अवलंबून असते.
शहरांची एक ओळख असते, अगदी बरोबर आहे. एक ज्ञानाचं माहेरघर, माहेर म्हणून ओळखलं जातं. विद्येचं माहेरघर आपण म्हणतो. त्यानंतर मुंबई आहे जे शेअर मार्केट यासाठी आहे. बाजारपेठ अर्थव्यवस्था मुंबईची जी आहे, फिल्म इंडस्ट्री असेल. त्यानंतर शहरांची ओळख असते. मुंबई म्हणजे बॉलिवूड. ओके, शहरांची एक ओळख असते. त्यानंतर चेन्नईचं टॉलिवूड असेल. चेन्नई कशासाठी प्रसिद्ध आहे, तर सगळ्या मोठ्या कंपन्यांचे जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत ते चेन्नईमध्ये आहेत. म्हणजे पूर्वीचं जे काही मद्रास आहे या ठिकाणी सर्व कंपन्यांचे मोठमोठे प्लांट्स आहेत. या ठिकाणी फोर्ड असेल, अशा मोठ्या कंपन्या. या ठिकाणी फोर्ड जी आहे ते भारतामधून अशी कार आहे फोर्डची इकोस्पोर्ट टॉप मॉडेल जे आहे ते अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट होतं. म्हणजे आपण या ठिकाणी जे वापरले जाते इकोस्पोर्ट तीच एक्सपोर्ट होते बाहेर, टॉप मॉडेल त्याचं. तर बाकीचे जे होत असतं, बाकी सगळ्या ज्या कंपन्या आहेत. गर्दी गर्दी हा झाला मुद्दा. त्यानंतर शहरांची ओळख, अकलूज असेल तर लावण्यांसाठी फेमस आहे. त्यानंतर असे अनेक जे शहरं आहेत ते विशिष्ट व्यवसाय आणि त्याच्यासाठी ते हैदराबाद आहे. पॅरिस असेल शहर जे आहे ते, पॅरिस हे फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. फॅशनेबल ज्या थिंग्स आहेत पॅरिस, जेणेकरून आपण देखील जाहिरातीमध्ये पॅरिस, लॉरियल पॅरिस वगैरे असं नाव पाहतो. पॅरिसचं आकर्षण भुरळ आहे. फॅशनेबल सिटी आहे जगातली. शहरांची जी ओळख असते. त्यानंतर आपण न्यूयॉर्क पाहिलं. न्यूयॉर्कमध्ये पण जागा किंवा जे प्रॉब्लेम आहेत ना, तर आपल्या आपल्या गरजा ह्या भागल्या जाव्यात म्हणून न्यूयॉर्कमध्ये जे आपलं वरती जागा आहे त्या ठिकाणी भाजीपालांची लागवड केली जाते. आपलं कॉन्क्रीटच्या वर माती वगैरे हे करून ते करता येते. त्यानंतर काही गोष्टी असल्यामुळं गरजा ह्या थोड्याफार प्रमाणात होत नाही, आपल्या आपल्या भागतात. स्मार्ट पर्याय आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट, संपर्क माध्यमे हे अनेक पर्याय देखील शहरांमध्ये उपलब्ध असतात. स्मार्ट शहरांमध्ये आपण पाहतोय, स्मार्ट शहरांसाठी स्मार्ट पर्यायांचा वापर कोणकोणता असू शकतो? नागरिकांसाठी सोयी सुविधा, सार्वजनिक माहिती नागरिकांसाठी सेवा सुविधामध्ये काय येतं? तक्रार नोंदणी सुविधा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर किंवा सेवा पुरवताना करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांचा सहभाग, नागरिकच या शहरांचे डोळे आणि कान आहेत. नागरिकांसाठी काय सेवा सुविधा नाही, CCTV व्हिडिओद्वारे गुन्ह्यांवर नियंत्रण, हे फार महत्वाचं आहे. अनेक ठिकाणी आपण लाईव्ह काही गोष्टी पाहतो, जे काय ऍक्सिडेंट वगैरे असतं ते काय रेकॉर्डिंग करता येतात, पण ते आपण पाहतो कारण ते ऑलरेडी काय असतं, CCTV कॅमेरे असतात, जेणेकरून गुन्हेगारीवर पण देखील नियंत्रण हे ठेवता येतं. नंतर त्याज्य घटकांचे व्यवस्थापन, त्या ठिकाणी जो काही नॉन बायोडिग्रेडेबल असतात ह्याचा जो आहे तो व्यवस्थित पुनर्वापर, त्याची विल्हेवाट ही योग्यरित्या लावली जाते. आणि त्याज्य घटकांचा वापर कंपोस्ट खतासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी सोडणे, नदीमध्ये जे काय त्याज्य घटकांच्या प्रमाणात घट करणं, जसे शक्य असेल ते पुनर्वापर करणे. त्यानंतर जल व्यवस्थापन, स्मार्ट मीटर्स आणि व्यवस्थापन हे महत्वाचं आहे. गळतीचा शोध घेणारी तात्काळ व कार्यवाही करणारी यंत्रणा हवी. पाण्याची गुणवत्ता टिकवण्याचे सातत्य पण प्रोसेस ही कंटिन्युअस आहे. त्यानंतर ऊर्जा व्यवस्थापन महत्वाचं आहे. स्मार्ट मीटर्स आणि व्यवस्थापन, रिनोव्हेशन करणे ऊर्जा स्रोतांचं, ऊर्जेची बचत करणाऱ्या हरित इमारती निर्माण करण्याकडे हा कल हवा. नागरी वाहतूक स्मार्ट पार्किंग पाहिजेत, कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन हवं, विविध प्रकारचे आधुनिक वाहतूक पर्याय उपलब्ध हवेत. नंतर इतर आहे तर टेलिमेडिसिन असेल, औषधे व टेली एज्युकेशन, शिक्षण, व्यापार, समन्वय केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र इत्यादी. आता भारत सरकारच्या ज्या 2015 ते 20 या 5 वर्षाच्या काळात सुमारे 100 स्मार्ट शहरांचा विकास करण्याचे ठरवलेले आहे या सरकारनं. त्याच्यामध्ये कोणकोणतं आहे? अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअर जे आहे एक आहे, आंध्र प्रदेशमध्ये 3 आहे, अरुणाचल प्रदेश मधला 1 आहे, त्यानंतर आपण गुजरात मधले 6 आहेत, महाराष्ट्रात ते 10 आहेत. महाराष्ट्रामधले 10 आहेत. त्यानंतर
ओडिसा असेल, ओके, तामिळनाडूतले 12 आहेत. तर तामिळनाडू, महाराष्ट्र हे आहेत. स्टेट हे मोठे आहेत. त्यानंतर सर्वात जास्त युपी मधले आहेत, 13 आहेत शहरं युपी मधले. सर्वात जास्त शहरं हे स्मार्ट शहरामधले सर्वात जास्त शहरांचा समावेश या राज्यातला आहे, असा MCQ प्रश्न येऊ शकतो. सर्वात जास्त कोणता आहे तर 13 आहे. कोणता राज्य कोणतं आहे? युपी, उत्तर प्रदेश. 13 शहरांचा समावेश स्मार्ट शहरांमध्ये केलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधले किती शहरं आहेत? 10 शहरं आहेत. महाराष्ट्रामधले 10 शहरं लक्षात ठेवायचं, महत्वाचा आहे हा प्रश्न. त्यानंतर आपण पाहूया चिरंतन शहर आहे. चिरंतन शहरात राहणं लोकांना आवडतं, आपण आताच पाहिलं. एक आकर्षण शहरामधलं असतंच. कुणालाही वाटतं मुंबईमध्ये राहावं, सोयी सुविधा, आपले जे काय अनेक स्वप्न आणि स्वप्नपूर्ती हे शहरांमध्ये, मेट्रोपॉलिसमध्ये होत असते. अनेक गोष्टींचा जो ऍक्सेस म्हणतो आपण तो जास्त असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे तर त्याबद्दल जे आपलं ट्रेनिंग असेल, मार्गदर्शन असेल, हे देखील म्हणजे एखादे उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला पोषक वातावरण देखील मोठ्या शहरांमध्ये असतं. त्या मानाने ग्रामीण भागामध्ये कमी असतं. त्यानंतर आपण काय की चिरंतन शहर म्हणजे काय की सस्टेनेबल सिटी. राहणीमानाचा दर्जा असेल, इको फ्रेंडली वातावरण आहे या ठिकाणी असतं किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. आणि अनेक इतर प्रकारचे जे काही प्रदूषण आहे हे देखील कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो, किंवा इन फ्युचर जे काय आपण जे शहर आहेत त्यामध्ये इन फ्युचर मध्ये होईल. यामधील चिरंतन जे आहेत आपण पाहूया की चिरंतन शहरातील महत्वाचे घटक कोणकोणते आहेत. साधन संपत्ती आणि सेवा सर्वांना उपलब्ध असतात. खाजगी गाड्याऐवजी सार्वजनिक वाहनांचा किंवा त्याला प्रोत्साहन दिलं जातं. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित आणि खात्रीची असते. रस्त्यावर चालणे, सायकल चालवणे सुरक्षित असते. शक्य असेल तिथे रिसायकलिंग साधन संपत्ती वापरली जाते. त्याचे घटकांनाही साधन संपत्ती मानून शक्य तिथे त्यांचा पुनर्वापर केला जातो. नवीन घरातच ऊर्जेची बचत केली जाते. घरे सर्वांना परवडतील अशा किमतीत असतात. आता नवीन घरात ऊर्जेची बचत कशी केली जाते? सोलर प्लॅन्टचा वापर करणे. समाजात एकजूट असते. त्यानंतर सांस्कृतिक व सामाजिक सुविधा सर्वांना उपलब्ध असतात. साधन संपत्तीचा वापर चिरंतन राहील या दृष्टीने प्रयत्न केला जातो. चिरंतन म्हणजे स्वप्नातीत शहर, हे सगळ्या सोयी सुविधा आता या शहर पाहत असताना मला सिंधू संस्कृती आठवते. त्यानंतर बघा मोहनजोदारो असेल किंवा हडप्पा असेल, या ठिकाणी देखील सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. अनेक गरजा आहेत ते शहरातल्या शहरात भागवल्या जायच्या. एक्सपोर्ट व्यापारामध्ये देखील हडप्पा किंवा इजिप्तची संस्कृती असेल, मेसोपोटेमिया, ह्या विविध संस्कृतींचा जो काही व्यापार देखील चालत असे आणि हे भरभराट या काळामध्ये होती. आजपासून 3000 वर्षापूर्वीचा आपण जे भारत पाहत आहे, सिंधू संस्कृती, आपण नंतर काय अनेक काळानंतर ते नामशेष झाल्या. आता जे काय ते जे लोकेशन एक्झॅक्टली ते पाकिस्तान मध्ये आहे. आता चिरंतन शहरं कशी होतील हे पाहूया आपण. जे काही पुनर्नवीकरण आहे, ऊर्जेचा वापर आहे. म्हणजे रिइनोव्हेशन किंवा रिसायकलिंग जे आहे याचा वापर जास्त होतो. म्हणजे पवन ऊर्जेचा वापर, बायोगॅस, सौर ऊर्जा इत्यादींचा वापर केल्याने जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड व इतर घातक वायूंचे प्रदूषण देखील आपल्याला कमी केल्यामुळे. त्यानंतर शहरांतील शेती. आता इथे शेती कसं करता येईल? शहरांमध्ये जे काही उपलब्ध आहेत, वरती कॉन्क्रीट किंवा टेरेसवर जागा असेल या ठिकाणी आपण सांगितलं, न्यूयॉर्क मध्ये हा प्रयोग केला जातो. मत्स्य संवर्धन हे पण करता येतं. भाजीपाला पिकवता येतो आपल्याला. गच्चीवर जे काय ते छोटीशी आपल्याला बाग करता येते. आणि एअर प्युरिफायर जे लहान लहान प्लांट असतात आपल्या ज्या विंडोज मध्ये आपण लावू शकतो. त्यामुळे देखील घरामधलं वातावरण हे फ्रेश राहतं. एसीची गरज नसते.
आपण जे काय ते अनेक भौतिक सुविधांच्या मागे न लागता अशा जर आपण गोष्टी केल्या की स्मॉल स्मॉल प्लांट असतात घरामध्ये, खिडकीमध्ये किंवा असे आपण तशी निगा राखली की वातावरण हे फ्रेश राहतं. एसीची गरज नाही. अनेक गोष्टी लहान लहान असतात पण त्याचं आपल्याला महत्व समजत नाही आणि आपण कसं भौतिक सुखाच्या मग एसी असेल असं असेल असं नसतं. एसीमुळं अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात. एसीमुळे काय होतं की सर्वप्रथम आपल्याला इलेक्ट्रिक बिल जास्त येतं. त्यानंतर बाहेर जो आहे तो वातावरणामध्ये उष्णता ही जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण होते. मशीन आहे एसी. एसी ही मशीन असते. बाहेर जे काही ठेवलं जातं ते हवा जे काय ते प्युरिफाय करत असतं त्या ठिकाणी. त्याची काय प्लस पण पॉइंट आहे आणि मायनस पण. प्लस हे आहे की उन्हाळ्यामध्ये मोठ्या शहरामध्ये हीट जास्त असते. मग लोकांना जे काय थंड जे आहे तर ते ह्याच्यामुळे आपल्याला एसी मुळे प्राप्त होते. काही प्लस पॉइंटही आहेत त्याचे. शहरांतील शेती आता आपण पाहिला मुद्दा न्यूयॉर्कमध्ये एअर कंडिशनचा जो काय तो वीज वापर झाली त्यामुळे उष्णतेमध्ये भर पडते. अर्थात आपण पाहिलं एअर कंडिशन नो एसी. चिरंतन शहरामध्ये एअर कंडिशनचा वापर केला जात नाही बरं का. तापमान कमी करण्यासाठी भरपूर झाडे लावली जातात. सहज उदाहरण सांगितलं तुम्हाला घराचं आणि ट्री प्लांटेशन स्मॉल स्मॉल जरी आपण रोप घरामध्ये लावले तर खूप घर पण प्रसन्न वाटतं. घरामध्ये आपण बाहेर काम करून आले की आहा फ्रेश वाटतं एकदम मन प्रसन्न होतं. म्हणतात ना मन करारे प्रसन्न संत तुकाराम महाराज सर्व सिद्धीचे कारण. तसं वातावरण घरामध्ये हे असायला हवं. घर शेवटी आपण सर्वात जास्त आपल्या आयुष्याचा भाग जो आहे तो घरातच हा व्यतीत हा होत असतो. म्हणून आपण घराला सुशोभित सुंदर शोभनीय विलोभनीय जे म्हणतो आपण मोहक मनमोहक हे करायला हवं. त्यानंतर सार्वजनिक वाहतूक त्याचा हा वापर हा जास्त करायला हवा. प्रदूषण, उष्णता, वाहनांची गर्दी व त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या टाळण्यासाठी खाजगी गाड्यांऐवजी सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये करावा. विजेवर चालणाऱ्या वाहनांचा जास्त वापर हा केला जातो. अनेक गार्डन्स मध्ये सध्या देखील इलेक्ट्रिक जे आहे ते फिरण्यासाठी आता समजा औरंगाबादचं गार्डन, हैदराबादमध्ये म्हणजे अनेक ठिकाणी जे गार्डन आहे त्या ठिकाणी गार्डन ही फार मोठी असतात. म्हणजे जर आता फिरण्यासाठी इलेक्ट्रिक आहेत आणि आता स्कूटर किंवा आता गाड्या देखील अजून 10 वर्षानंतर 2020 आहे आता संपत येणार आहे 2020 आणि 2021 10 वर्षामध्ये परिस्थिती ही खूप बदललेली असेल. आज पेट्रोल डिझेलचे वाहनं आहेत ते 10 वर्षानंतर त्याचा वापर कमी होईल आणि हळूहळू जो आहे तो आपली जी काही वाटचाल आहे ते इको फ्रेंडली होण्याकडं आपलीच नसेल भारतीयांची असेल अनेक देशामधले विकसित देश आहेत त्यांची अविकसित देश यांच्यामध्ये पण जाणीव जागृती निर्माण होईल. विकसनशील देश देखील विकसित होण्याच्या मार्गावर पुढच्या 10 वर्षामध्ये असणार आहेत. हे जे आहे 2020 ते 2030 मध्ये हे मानवी जे काही 20व्या शतकातलं एक रिव्होल्युशनरी डिकेड होणार आहे. या 20 वर्षामध्ये जी काही प्रगती 2000 पासून 2020 मध्ये या 20 वर्षामध्ये जी झालेली आहे तर ती पुढच्या 10 वर्षामध्ये 2030 मध्ये होईल. तुम्ही पहा त्यामुळं तुम्ही जे काही आपल्याला स्वप्न आहे जे काही आपण इच्छा आहेत ज्या काही आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आहे ह्याची वाटचाल व्यवस्थित ग्रॅज्युएशन पासून तुम्ही करायला हवी. हे जे शतक आहे 21 ते 30 हे भरभराटीचं असणार आहे. भारतामध्ये जे काही डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे काही स्वप्न 2020 पाहिलेलं आहे ऑब्विसली पुढच्या 10 वर्षानंतर ते स्वप्न जे आहे सर्वांगाने हे स्मार्ट शहरांचे आपण कन्सेप्ट पाहिले आणि असे अनेक बदल जे आहेत ते आपल्या दररोजच्या राहणीमानामध्ये पुढच्या 10 वर्षात होणार आहेत. हे नक्कीच होणार आहेत प्रश्नच नाही. थँक यू फॉर युअर कोऑपरेशन.